नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ जो आहे तो कालचा आहे, गुरुपौर्णिमेचा आहे. काल कुंचमच्या सेवा करायचे होते, बऱ्याच कुंचमची सेवा करायची होती. त्याच्यानंतर श्रीयंत्र होते, अष्टलक्ष्मी दिवेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये काल आपल्याकडं पौर्णिमेचे सिद्ध करायचे होते, म्हणजे त्यांची सगळ्यांची पूजा करायची होती. त्याच्यामुळे मी जास्त मोठा किंवा पूर्ण कुंचम कसा भरायचा याचा व्हिडिओ मी काढलेला नाही, तर त्याच्यासाठी मी सगळे माझ्या फॅमिलीच्या अगोदर माफी मागते. आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप सकाळी लवकर काढलेला आहे, त्याच्यामुळं खूप अंधार अंधार दिसत आहे. तर ज्या ज्या ताईंनी 21 दिवसाची किंवा 41 दिवसांची सेवेला सुरुवात केलेली आहे त्यांनी शक्य होईल तितकं ब्रह्ममुहूर्तावरती या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही 21 दिवस किंवा 41 दिवस या मंत्राचा जप करून तुम्ही आपल्या कुंचमच्या समोर तुपाचा दिवा लावून जर हा मंत्र तुम्ही एक माळ रोज बोललात तर खरंच सांगते तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. तुमच्या घरामध्ये जी संकट आहेत ती दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तो सुद्धा टिकायला सुरुवात होईल. पैसा टिकणे म्हणजे काय तर लक्ष्मी टिकणे, आणि ज्या लक्ष्मीसाठी आपण हा मंत्र म्हणत आहोत ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमची स्थिर राहणार आहे. बाहेरून जर तुमचा कोणाकडून पैसा येत नसेल तरीसुद्धा तुमची कोणतीही जर इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला शक्यतो 41 दिवसाची ही सेवा करायची आहे. 41 दिवसाची सेवा करायची असल्यास तुम्ही ह्या सेवेला फक्त पौर्णिमेपासूनच सुरुवात करू शकता. त्याच्या अगोदर आधीमध्ये कधीही नाही. जर पौर्णिमेच्या आसपास तुमचे जर पिरियड्स असतील तर तुम्ही फक्त अमावस्यापासून हे उपाय चालू करू शकता. अमावस्या टू अमावस्या किंवा पौर्णिमा टू पौर्णिमा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर याची म्हणजे ही सेवा कशी करायची याचा व्हिडिओ आपला सविस्तरमध्ये आपल्या चॅनलवरती आहेत, 2 व्हिडिओ आहेत. तर बघा, मी इथं पूर्ण पैशाने हा कुंचम भरलेला आहे आणि वरतीसुद्धा पैसे लावल्यामुळे खूप उंच असा थर आपला त्याच्यावरती बसलेला आहे आणि त्याच्यावरती माझ्याकडे खूप मोठी लक्ष्मीची मूर्ती आहे. तर ती लक्ष्मीची मूर्तीसुद्धा त्या कुंचमच्या वरती व्यवस्थित अशी बसलेली आहे. तर काही ताईंनी काल पाने लावून ही पूजा केलेली होती आणि जी पानं आहेत ती जास्त पसरट भाग झाल्यामुळं त्यातून खाली तांदूळ पडत होते. तर ताईंनो, काही हरकत नाही, घाबरण्याचं काहीही कारण नाही. तांदूळ आहे ते शेवटी पानं आहेत, थोडं इकडं तिकडं होतं. आपली सेवा, आपली श्रद्धा आणि आपली भक्ती ही महत्त्वाची असते. तर असं थोडं जर पूजा करते वेळेस काही झालं तर एवढं घाबरण्यासारखं काहीही नसतं. आपण भक्तिभावाने पूजा करायची, भोळ्या मनाने आपण पूजा करायची. ती देवी जी आहे ती आपली पूजा ही स्वीकार करत असते. त्याच्यामुळं कुठलेही भाव मनामध्ये आणायचे नाहीत आणि आपली जी पूजा आहे ती कंटिन्यू ठेवायची. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, हा मंत्र म्हणते वेळेस तुम्ही वरती टिंब येऊ द्यायचा नाही, ही एक मुख्य कारण आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणणार आहात, ओम वसुधरे स्वाहा, ओम वसुधरे स्वाहा, एकदम शांतपणाने हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. जास्त गडबड करायची नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही ही पूजा करता त्यावेळेस पूजा करताना कुणालाही बोलायचं नाही. कोणाचा फोन आला का, कोणी दारामध्ये आलं का, पार्सलवाला आला का, गॅसकडे लक्ष, स्वयंपाकाकडे लक्ष, मुलं ओरडतात तर तुमचं अगोदर सगळ्या घरामधील कोणतीही व्यक्ती म्हणजे घरामध्ये लहान मोठी असेल त्यांना खाणं पिणं सगळं करून त्यांचं सगळं आवरून तुमचं स्वयंपाकाचं वगैरे आवरून किंवा थोडं बहुत काम शिल्लक असेल तरी चालेल, पण शक्य होईल तेवढं सकाळी लवकर जर उठून तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमचं लेकरावाकडे लक्ष जाणार नाही ना स्वयंपाकाकडे लक्ष जाणार नाही. जर तुम्हाला एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला किंवा काही अडचण असेल तर ती अगोदर सगळी सारून मग तुम्ही एखाद्या वेळेस, रोज नाही एखाद्या वेळेस हा मंत्र एक उशिरा केला तरीसुद्धा चालतो. जर तुम्हाला असं शक्य होत नसेल, सकाळी लवकर होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यानसुद्धा या मंत्राचा जप करू शकता. पण एकच टायमिंग तुम्हाला ठेवायचा आहे, संध्याकाळी ठेवा किंवा सकाळी ठेवा. पण सकाळी ज्यावेळेस आपण ब्रह्ममुहूर्तावरती ही सेवा करतो त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला स्वतः तुम्ही केल्याशिवाय कळणार नाही. तर कालची ही गुरुपौर्णिमेची आपली पूजा आहे. स्वामी कसे दिसत आहेत बघा. स्वामींना काल पिवळे वस्त्र, पैठणीचे वस्त्र घातलेले आहेत. स्वामी खूप
सुंदर दिसत होते आणि सकाळी खूप लवकर पूजा झाल्यामुळं तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे, कारण अंधार अंधार वाटतो आहे. तरी मी 2-3 ज्या लाईटी आहेत त्या लाईटीसुद्धा लावलेल्या होत्या, दिवे लावलेले होते, तरी पण अंधार आहे. आपल्याला जितकं शक्य असेल तितकं ब्रह्ममुहूर्तावरती कोणत्याही देवांची किंवा कोणतीही जर आपण पूजा केलो तर त्यावेळेस ज्या ऊर्जा असतात किंवा ज्या लहरी असतात त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीवर असतात. त्याच्यामुळं त्याचं जे फळ आहे ते आपल्याला लवकर मिळत असतं. त्याच्यामुळं कोणतीही पूजा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही अगदी सकाळी लवकर उठून केलं तर तुमचं मनसुद्धा शांत राहतं, वातावरण शांत राहतं, घरामध्ये सगळे अगदी प्रसन्न असतं. त्याच्यामुळं शक्य होईल तेवढे तुम्ही सकाळी लवकर उठून या मंत्राचा जप करावा. तुम्ही वैभव लक्ष्मीचे जरी व्रत केलात तरी त्यावेळेस तुम्ही कुंच मांडू शकता. आणि ह्याच्यामध्ये एक ताई आहे, तिचं नाव आहे आरती, मी आडनाव घेणार नाही. तर आरती म्हणून आहे, तिने मला मेसेज टाकलेला की कमेंट केलेली की तुम्हाला कुठे कमेंट येतात, इथं तर एकही कमेंट दिसत नाही, तुम्ही खोटं बोलत आहात. तर तुम्ही कोण आहात ते मला माहिती नाही, पण तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी सगळे व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवते. कारण किती मला मेसेज म्हणायचं होतं तर मी चुकून कमेंट बोललेली असेल तर व्हॉट्सअपला मेसेज येतात, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनशॉट पाठवते. त्याच्याशिवाय तुम्ही मला पगार देणार नाही. तुम्हाला पुरावा हा द्यावाच लागेल, कारण तुम्ही माझे मालक आहात, तर मला तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. तर आता बऱ्याच ताईंना काही काही गोष्टी समजत नाही, तर ते व्हॉट्सअप करतात की मेसेज करतात, ताई हे कसं करायचं किंवा ह्याचं कसं करायचं किंवा हे खायचं का नाही, प्यायचं का नाही, असे बरेचसे मेसेज असतात. त्याचे सगळे स्क्रीनशॉट मी तुम्हाला नक्की दाखवते. तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.